मित्रांनो बघा अजून जिवंत आहे, एकदम जिवंत. याला आमच्या इथे चप्पल फिश असं म्हणतात, चप्पल मासा असं म्हणतात. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलो आहोत खूप खोल समुद्रामध्ये आणि आज पण होणार आहे मासेमारीचा थरार. तर मित्रांनो जे व्हिडिओ आपण बघताय त्याला खूप सपोर्ट करताय मित्रांनो. तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट होतून मला पण खूप उत्साह आता येतोय की रोज व्हिडिओ बनवायचे. पण काल एक दिवस आम्ही सुट्टी मारली त्याच्यामुळे कालचा व्हिडिओ येणार नाही. हा व्हिडिओ नवीन असेल आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये. बघूया कितपत यश येत आहे. आता हे तुमच्या सपोर्टवरती आहे. तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की चांगले मासे मिळवले म्हणजे नक्कीच चांगले चांगले व्हिडिओ आपल्याला बघता येतील. हां, पण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की 7,000 जेव्हा सबस्क्रायबर होतील तेव्हा नक्कीच एक चांगला व्हिडिओ, एक मोठा व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला. नक्कीच करून ठेवलेला आहे, अपलोड करून ठेवलेला आहे. पण जेव्हा 7,000 सबस्क्रायबर होतील ना तेव्हा तो मी पोस्ट करेन नक्कीच. तर मित्रांनो असाच सपोर्ट राहू द्या आणि नक्कीच यापुढे पण प्रयत्न असेल माझा की चांगले चांगले व्हिडिओ, नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवण सुरक्षेच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो आजचा पण व्हिडिओ तुपानी होणार आहे आणि तुपानी मासेमारीचा होणार आहे. जे नवीन आलेत ना, ज्यांना मासेमारी बघायची आहे, ज्यांना मोठे मोठे सुरमई, मोठे मोठे पॅरट फिश, मोठमोठे अजून कुठले मासे तुम्हाला ताडूसा बघायचा असेल, मोडूसा बघायचा असेल, चाटे बघायचे असतील, सुरमई, पापलेट, हलवा जे काय बघायचं असेल ना तर तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करावं लागेल. कारण आपल्या चॅनलवरती नेहमीच मासेमारीचे व्हिडिओ येत असतात. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला चालू करूया. मित्रांनो सगळे जाळी मारून आलेत आणि पप्पा मागे जाऊन मस्तपैकी धावण्याची चर्चा झाली. कारण आजूबाजूला खूप बोटी आहेत मित्रांनो. इकडे बघा बोटी आहेत, तिकडे बघा बोटी आहेत, सगळीकडे म्हणजे अशा बोटी दिसत आहेत. या साईडला पण 3-4 बोटी आहेत. तर पप्पांची आणि मुलाची चर्चा झाली कोणाची बात कुठे आहे, कोणाची बात कुठे. कारण त्यांनी खूप वर्ष धंदा केला आहे, त्यांना बरोबर जजमेंट आहे की या रंगाची पात यांची आहे, या रंगाची पात यांची. तर त्यावरून थोडासा अंदाज येतो आणि कोणाला किती मासे भेटले ते पण सकाळी जाऊन समजतं की हा अमुक अमुक कुठीला अमुक अमुक मासे भेटले. मग तो आपल्या बाहेर होता की आपल्यापेक्षा तडी होता. बाहेर म्हणजे खोल समुद्रात आणि तडी म्हणजे थोडासा कमी पाण्यामध्ये असं हा अंदाज मांडतात की हां बाबा आज थोडासा बाहेर मासा भेटला, थोडासा तडी मासा भेटला किंवा आमची जी लाईन आहे त्या लाईनला मासा भेटला. या सगळ्या गोष्टी मित्रांनो अभ्यास लागतो आणि नक्कीच पप्पांचा आणि मुन्नाचा अभ्यास तोपर्यंत आहे. आता मुन्ना जवळपास 7 ते 8 वर्ष करतोय आणि पप्पा जर 40-40च्या पुढे म्हणजे असं आहे. ठीक आहे, तर चला बाकी सगळं काही दाखवूनच. तर कंटिन्युअसली हा व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये पण तीच धमाल होणार आहे. मित्रांनो ही जी रस्सी आहे ना समोर हिरव्या कलरची झाड रस्सी दिसते बघा, याला हातळाची रस्सी म्हणतात. आणि ही आपल्या जो जाळ्यांचा एंड पॉईंट आहे ना त्याला बांधली जाते आणि तिथून नंतर बोटला कनेक्ट नाळीमध्ये बघा दाखवतो इथे अशी कनेक्ट केली जाते. 3 वेळा 4 वेळा फिरून नंतर मग इथे याला मुठिया म्हणतात, या मुठियाला बांधली जाते. असे 2 मुठिया असतात आजूबाजूला. चला मित्रांनो फायनली जेवणाची वेळ झाली आणि आपल्या डब्यामध्ये आज आहेत बांगडे फ्राय आणि चपात्या मस्तपैकी. पप्पांना रोजच्या प्रमाणे भात आणलेला आहे. आणि वातावरण बघा, हे बाहेर दिसत आहेत ना, हे बाहेर सगळे मल्पीवाले डॉलर म्हणजे कर्नाटकातनं जे येतात ना त्या, आणि ते खूप प्रमाणात असतात. बघा ना मित्रांनो लाईट किती दिसत आहे त्याच्यामुळे तुम्ही अंदाज लावा की आज मल्पीवाले किती जण असतील. आणि जे आपल्या आजूबाजूला हे छोटे छोटे लाईटी दिसतात ना हे आमचे स्थानिक मच्छीमार आहे मित्रांनो. सुरमईच्या मासेमारीसाठी आलेले मच्छीमार आहेत बघा, या साईडला पण असतील बघा. चला सगळेजण जेवायला या मस्तपैकी. आज आपण बांगडे आणि चपाती. मित्रांनो जेवत असताना मुलाला 2-4 म्हाकुल दिसल्या, तर आता थोडा वेळ आपण म्हाकुल करूया. ते बघा आजी या मोठ्या डबक्यामध्ये ठेवल्यात घराच्याकडे. मित्रांनो रात्रीचे 7:48 झालीत आणि एवढा काळोख पडला आहे बाहेर. आणि एवढ्यात तुम्ही माझ्या मते TV वगैरे बघत असाल, यूट्यूब बघत असाल किंवा काय करत असाल. पण आम्ही आता झोपतोय, ते 11 वाजेपर्यंत झोपणार आहे. आणि आज लवकर उठायचं आहे कारण जाळी उडायची आहेत लवकर. गेले 2-3 दिवस आम्ही 1 वाजता अशी साधारणतः 12:30-1 वाजता उडत होतो. पण आता 1 वाजता आज 11 वाजता उडायचे. चला गुड नाईट. तर मित्रांनो रात्रीचे बरोबर 11:15 वाजलेत आणि आता थोड्या वेळात आपण जाळी ओढायला घेणार आहोत. तुम्हाला दाखवतो इकडे बघा चांदमामा उगवला आहे. तुम्हाला मगाशी बोललो की 11 वाजता जाळी ओढणार आहे, पण चांदमामा उगवेपर्यंत आम्ही वाट बघितली. याचं कारण असं की चांदमामा जेव्हा उगवतो तेव्हा पाणी स्थिर असते, समुद्राचं पाणी आहे ना ते स्थिर असतं
आणि स्थिर पाणी जेव्हा होतं ना तेव्हा मासळी पडण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणजे मासळी जाळ्यामध्ये पडण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो. आता बघूया आता काय रिझल्ट येतोय. चला थोड्याच वेळात समजेल रिझल्ट काय आहे काय नाही ते. चला जाळी ओढायला जाऊया. तर मित्रांनो फायनली आमची अर्धी जाळी ओढून झालीत आणि हा बघा बावटा पुन्हा आतमध्ये घेतोय. हा ॲक्च्युली त्याचं जे वेट आहे ना खाली लावलेलं आहे बघा, त्याच्यावरती बॅलन्स असतो पूर्ण त्या बावट्याचा. आणि तो जाळा आता आपण बावटा आतमध्ये घेऊया पहिल्यांदा. बघा असं झोपून ठेवावा लागतो. हा बघा. तर आता थोडा वेळ रेस्ट करूया आणि काय काय भेटलं ते एकदा दाखवतो. हे जे फ्लोटर्स आहेत ना त्याचं पूर्ण सेटिंग पप्पांकडेच असतं, कारण पप्पांना बरोबर आता सवय झाली हात बसलेला पूर्ण आणि त्यांच्याकडे अनुभव आहे. त्याच्यामुळे जाळी मारताना प्रॉब्लेम होत नाही. एक जर लाईनमध्ये पद्धतशीर जर लागले ना फ्लोटर्स तर जाळी मारताना काही एक प्रॉब्लेम होत नाही, म्हणजे इझिली आपण मारू शकतो. आणि जाळी मारताना पण बघा अशा पद्धतीने इथे रिकामी ठेवलेली आहे जागा, इथे कमी जाळी मारलीत आणि इथे बघा इथे संपूर्ण फुल करून टाकली. कारण आता हा जो बावटा आला ना ह्याच्यानंतर आपल्याला इथे जाळी मारायला मिळणार नाही. त्याच्यामुळे तो सगळा विचार करूनच नंतर मग जाळी स्टेप बाय स्टेप अशी मारली जातात, जेणेकरून आपल्याला जाळी मारताना काही प्रॉब्लेम होऊ नये. किंवा आता कसं जर पहिली सुरुवातीला इथे मारली असती, बावटा घेतला असता, त्याच्यानंतर इथे मारायला भेटली नसती, म्हणून पहिल्यांदा इथे मारून घेतली आणि त्यानंतर आता जी जाळी येतील सगळी ती इथे मारणार आहोत. ही जी माकुल आहे ना ती पप्पांना भेटली होती मगाशी करताना, दाखवायला विसरलो. त्यानंतर याला आरकूट असं म्हणतात बघा. हे माझ्या जवळून बघा, साधारण खरबा बांगडा असतो ना त्या टाईपमध्ये त्याला असं खराबं असतं. तर तुमच्या इथे याला काय म्हणतात ना हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि 2-3 बांगडे मिळाले ते बघा, हा एक ते एक आहे. आणि हा बघा खरबा बांगडा हा असा असतो आणि आरकूट हे असं असतं, त्याला लालमी पण म्हणतात. आणि हे बघा ही टुना म्हणजे बुगडी, आमच्या इथे बुगडी म्हणतात, टुना फिश म्हणतात. काही ठिकाणी काय म्हणतात ना हे पण मला कमेंट करा, म्हणजे नवीन नवीन नावं आपल्याला ऐकायला चांगली वाटतात, म्हणून मी विचारत असतो नेहमी की तुमच्या इथे काय म्हणतात ते मला सांगा. चला आणि दाखवतो. हा बघा एक स्मॉल साईजमध्ये पॅरट फिश, म्हणजे याला पोपट म्हणतात आमच्या इथे. तुमच्या इथे काय म्हणतात ते पण मला सांगा. मित्रांनो फायनली आमचा 15 ते 20 मिनटं आराम झालेला आहे आणि आता आम्ही लगेच जाळी ओढायला घेणार आहोत. नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की पहिल्या जाळ्यांवरती काही खास रिपोर्ट आपल्याला होत नाही आहे एवढे दिवस, पण पुढे जाऊन काय मिळतं आहे ना हे आता बघूया. जिवंत म्हणून जाळ्याचं शेवटचं टोक एकदम आलेलं आहे. आणि हे बघा शिवा वळतात, म्हणजे ही अशी शिवा वळतात हे बघा. आणि पप्पा पुढे होते, त्यांच्या पुढे मी होतो आणि सगळी जाळी आपली आता ओढून झालेली आहे. बघा अजून जिवंत आहे, एकदम जिवंत. याला आमच्या इथे चप्पल फिश असं म्हणतात, चप्पल मासा असं म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ना मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो फायनली आपली सगळी जाळी रोजच्या प्रमाणे ओढून झाली आणि आता वाजले जवळपास 2. तर जाळी ओढताना मित्रांनो पहिला सुरुवातीला वारा नव्हता अजिबात, पण आता नंतर लेट थोडासा वारा झाला आहे आणि तुम्हाला आवाजावरनं समजत असेल की थोडेसे नाही येत असेल तर वारा खरोखरच लागतोय. पहिली सुरुवातीची जाळी एकदम इझिली आम्ही ओढली होती, पण थोडा नंतर मग थोडासा प्रेशर येतो जाळ्यांवरती. ओढताना थोडंसं जड जाणवलं आणि आम्ही आता तिघे जण होतो त्याच्यामुळे थोडंसं असं लेट झालं आहे. तर चला एकदा तुम्हाला फायनली मासे दाखवतो आपल्याला काय काय मिळाले ते. आणि तर मित्रांनो सुरुवातीलाच आपल्याला हा एक पोपट मासा भेटला होता आणि त्यानंतर हे बघा लालमी, म्हणजे त्याला आरकूट पण असं म्हणतात. आणि हा बघा जिवंत आहे बघा, अजूनही एकदम जिवंत आहे. याला आमच्या इथे चप्पल असं म्हणतात, चप्पल मासा असं म्हणतात, कारण त्याचा आकार चपलासारखा असतो म्हणून त्याला चप्पल असं म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये मित्रांनो कोण घेत नसायचे हा मासा, म्हणजे 20-30 रुपयाला मागायचे. पण आता सध्या मार्केटमध्ये हा पण मासा घेतात. आणि मित्रांनो खरं सांगायचं झालं ना तर हा जो मासा आहे ना चप्पल,
बहुतेक घरांमध्ये खाल्ला जात नाही, पण आम्ही लास्ट टाइम आम्ही हा मासा घरी ट्राय केला तर एकदम असा पापलेट सारखा लागतो खायला. तर नक्कीच आणि त्याची रेसिपी पण आपण तुम्हाला यूट्यूबवरती टाकलेली आहे की कसा बनवला, काय केला, कसा साफ केला, सगळं यूट्यूबवरती आहे. जवळपास 1 वर्ष झालं असेल, तर तोही व्हिडिओ तुम्ही बघा. नक्कीच तुम्हाला तोही व्हिडिओ आवडेल. चला, तर आपल्याला फायनली एवढे मासे भेटलेत. तर मित्रांनो, आपण बघतोय गेले 10 ते 12 दिवस बघतो मी धंद्यामध्ये चढ उतार चालू आहे. चला ठीक आहे, आपण तर हिंमत हारणार नाही आहोत आणि तुम्ही आमच्यासोबत आहात हे बघून खूप चांगलं वाटतं. चांगले व्हिडिओला व्ह्यू येत आहेत, चांगले लाईक करतायत, चांगले कमेंट करतायत आणि मला माहिती नसलेल्या मासांची नावं पण तुम्ही मला कमेंट करताय. म्हणजे आमच्या इथे जर सुरमई बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करताय ना, हे बघून खूप चांगलं वाटतं मित्रांनो. तर नक्कीच आज नवीन काही मासे आपल्याला बघायला मिळाले. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल, मासेमारीची आवड असेल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब झालं पाहिजे. ठीक आहे, चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.